भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपेने तसेच साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय, वैरागी राग रसिक जगद्गुरू श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या कृपेने ह्या भगवती आईसाहेबाचा जगदंबा मातेचा चाललेला उत्सव, ह्या अवसरे गावामधलेला उत्सव आणि आजच्या दिवशी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री शांतीब्रह्म गुरुवर्य बाबांची सेवा आज आजच्या ठिकाणी घडली, हे गावाचं परम भाग्य आहे. तुमच्या सर्व गावाचं समष्टी पुण्य उदयाला आल्यामुळे आज गुरुवर्य बाबांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे. पुण्य फळे बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आमचे बाबा म्हणजे वारकरी संप्रदायातील हे महापुरुष आहे. वारकरी संप्रदायामध्ये किंवा पूर्ण भारतवर्षामध्ये जेवढे काय हिंदुस्थानामध्ये आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो, खूप मोठमोठे मंडलेश्वर तुम्हाला पाहायला मिळतील, पण ते सगळे मंडलेश्वर बाबांचे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा. बाबांच्या हाताखाली त्यांनी ते शिकलेले आहेत. म्हणून आज संपूर्ण भारतवर्षामधील सर्व वारकरी संतांचे, संप्रदायातील महापुरुषांचे आचार्य आद्य गुरु जर कोण असतील तर प्रातस्मरणीय श्री गुरु बाबा आहे. म्हणून अशा या बाबांचं तुम्हाला सर्वांना दर्शन प्राप्त झाले. तुमच्या गावाचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलेले, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष तुमचं अत्यंतिक कल्याण झाले. आता गुरुवर्य बाबांसारखे एवढे महापुरुष तुमच्या गावाला प्राप्त झालेले आहेत. फक्त आपण मात्र लाभ प्राप्त करून घेतला पाहिजे, आहे की नाही? आपण तसं नाही राहिलं पाहिजे. गुरुवर्य बाबांच्या दर्शन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, मग आपण एक केलं पाहिजे, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल त्यांनी प्रत्येकाने काय केलं पाहिजे, गुरुवर्य बाबांच्या हातून तुळशीची माळा धारण केली पाहिजे. खरंच आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. संतांना दुसरं काही आवडत नाही. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुम्ही बाबांचा साजरा केला, उत्सव साजरा केला, खूप मोठा चांगला उत्सव साजरा केला, पण गुरुवर्य बाबांना खरा आनंद कशामध्ये असेल तर तुम्ही निरव्यसनी होणं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळा धारण करणं, हरिपाठाचा नियम करणं, ज्ञानेश्वरीचा नियम करणं, हे गुरुवर्य बाबांना आवडणार आहे. म्हणून तुम्ही आज सर्वांनी, आज जागराची सेवा आहे, उद्या कालाची सेवा आहे. गुरुवर्य बाबा आहेत, आता असताना बाबांच्या हातून माळा घाला आणि जीवनामध्ये हरिपाठाचा नियम करा, ज्ञानेश्वरीचा नियम करा की हरिपाठ वाचल्याशिवाय, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. आणि हेच गुरुवर्य बाबांचं फलीभूत आहे. तुमच्या उत्सवाचं जर फलीभूत काय असेल तर गुरुवर्य बाबांचं दर्शन आहे. तुमचं भाग्य किती बघा. काही काही गावं असे आहेत, काही काही गावं असे आहेत तिथं 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण तिथं बाबा गेलेले नाही. पण तुमच्या उत्सवाचं तिसरंच वर्ष आहे, तिसरंच वर्ष आहे. पण तिसरं वर्ष असताना गुरुवर्य बाबा तुमच्या गावामध्ये आलेले आहेत, म्हणजे हे तुमचं खूप पुण्य असं म्हणायला हरकत नाही. म्हणून बाबांना जी आवडणारी साधना आहे ते आपण सर्वांनी साधना केली पाहिजे. आणि बाबांच्या आशीर्वादाने, बाबांच्या दर्शनाने हे झालेला, बाबांनी आत्माला आशीर्वाद दिला की आईसाहेबाचा हा चाललेला जो काही उत्सव आहे असाच काय करा, चालू ठेवा. असे संत मांदियाळी या गावामध्ये बोलवा आणि आईसाहेबांची सेवा करून आपलं जीवन जे आहे कृतार्थ करून घ्या, असा बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर भोगण्यासाठी संतांनी जे आपल्याला सांगितलं, शिकवलं, त्याप्रमाणे जर आपण वागलं तर आपलं जीवन नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांची खरी सेवा, बाबांची खरी पूजा म्हणजे तुम्ही बाबांनी जे सांगितले ते ऐकल्यामध्ये आहे. बाबांना मोठा हार घालण्यामध्ये बाबांची खरी सेवा नाही. बाबांची खरी सेवा बाबांनी जे तुम्हाला कीर्तनामध्ये सांगितलं, शिकवलं, ते करण्यामध्ये खरी गुरुवर्य बाबांची सेवा आहे. म्हणून गुरुवर्य बाबांना ज्या साधनेच्या द्वारे आनंद होईल असा वारकरी नियम, वैष्णव नियम आपल्या जीवनामध्ये धारण करावा. आणि आपण सर्वजण काय करावं, या आनंद साम्राज्याचं, जसं ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ते लोकी भजितो आदी पुरकी अखंडित, तसं गुरुवर्य बाबांची इच्छा आहे की सर्व विश्व, हे सर्व विश्व स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर भोगो. या सर्व विश्वाला आनंदाच्या या उघड्या डोळ्यानं या सर्व विश्वाला परब्रह्माचं दर्शन व्हावं आणि या जगातील विवेकाची जी कमतरता आहे, त्रुटी आहे, ती नाहीशी होऊन सर्वांना स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर भोगायला व्हावं. हीच गुरुवर्य बाबांची असणारी अंतःकरणातलं जी काही धारणा आहे, इच्छा आहे, त्या इच्छेप्रमाणे सर्वजण काय व्हावे, सुखी व्हावे. सर्वेपी सुखिनः सन्तु, सर्वजण काय व्हावे, सुखी व्हावे आणि सर्वांना आनंद साम्राज्याचं ऐश्वर प्राप्त हो. ही श्री ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांची चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.